नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोल फॅमिली मराठी या चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला खूप खोल आणि खूप महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे. तुम्हालाही कधी असं वाटलं आहे का, की मी खरंच कोण आहे? मी हे शरीर आहे, की मी हे नाव आहे, की माझ्यात काहीतरी अजून खोल, अजून शांत, अजून दिव्य आहे? आज आपण बोलणार आहोत मित्रांनो, की मी माझ्या आत्म्याशी कनेक्शन कसं करू? आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जे पण तुमचे विचार आहे कॉमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तुम्हाला शेवटपर्यंत तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, की सर्वात पहिलं हे जे सत्य आहे ते आहे, की तुम्ही शरीर नाही. ठीक आहे. सर्वात आधी आपण ही गोष्ट समजून घेऊ, की तुम्ही हे फक्त शरीर नाही आहात. बघा, शरीर म्हणजे बदलतं. ठीक आहे. लहानपण येतं, तरुणपण येतं, आता जी वृद्धावस्था येते ती येते. पण तुमच्यात एक गोष्ट आहे जी कधीच बदलत नाही. ती म्हणजे साक्षी भाव. जो विचारांना पाहतो, जो भावनांना अनुभवतो, जो प्रत्येक क्षणी उपस्थित असतो, तोच तुमचा आत्मा आहे. मग आहे की आत्म्याशी कनेक्शन म्हणजे काय? आता आत्म्याशी कनेक्शन कसं करायचं? म्हणजे काही जादू आहे का? बिलकुल नाही. कोणती अवघड विधी आहे का? ती पण नाही. किंवा बाहेर काही शोधायची गरज आहे का? असं पण नाही. मग आत्म्याशी कनेक्शन म्हणजे काय, की स्वतःकडे परत येणं. आपण सतत बाहेर धावत असतो. म्हणजे लोक काय म्हणतील, माझं करिअर, माझे प्रश्न, माझ्या समस्या. पण कधी स्वतःसोबत शांत बसलो आहोत का आपण? कधी बसला आहात का तुम्ही, की बस झालं, मी सर्वांचं खूप काही ऐकलं, आता मला माझ्या अंतरात्म्यातून जो प्रश्न, जो उत्तर येईल मला त्याचंच ऐकायचं आहे. असं कधी केलं आहे का आपण? तर ज्यावेळेस आपण स्वतःकडे शांत बसतो, तेव्हा आपण आत्म्याशी कनेक्शन करायला सुरुवात करतो. मग आता आत्म्याशी कनेक्शन करायचा सर्वात सोपा मार्ग कसा? तर बघा, आत्म्याशी जोडण्यासाठी सर्वात सोपी पद्धत आहे ती म्हणजे दररोज काही मिनिटे शांत बसणं. फक्त 5 ते 10 मिनिट. तुम्ही डोळे बंद करा, श्वास आत जातोय, बाहेर येतोय ते पहा. म्हणजे बघा, इन शॉर्ट असं की मेडिटेशन, ध्यान. जेव्हा तुम्ही तुमचं वय जेवढं आहे, आता सपोज कोणाचं 25 असेल, 30 असेल, 15 असेल, जे काय असेल, ठीक आहे. तेवढं वय तुम्ही ध्यानात बसले, मेडिटेशनमध्ये बसले. मेडिटेशन म्हणजे काय? काही न करणं म्हणजेच ध्यान आहे. जेव्हा तुमचा आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास याच्याकडे तुम्ही फक्त साक्षी भावाने बघता, म्हणजे जबरदस्ती श्वास न घेता, ठीक आहे. तर तो झालं तुमचं ध्यान, मेडिटेशन. मग आता तेव्हा काय होतील? विचार येतील. त्यांना तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही, कारण सुरुवातीला विचार येतच असतात, ठीक आहे. फक्त त्यांना पाहायचं, म्हणजे विचारांना सुद्धा पाहायचं. हळूहळू तुम्हाला जाणवेल की मी विचारही नाही, मी विचारांचा साक्षी आहे. तर याच क्षणी तुम्ही तुमच्या आत्म्याशी जोडले जात आहात. हे असतं मित्रांनो. कारण काय होतं ना, आपल्याला असं वाटतं की आत्म्याशी कनेक्शन करायचं म्हणजे काय? तर जेव्हा आपण 10 गोष्टी ऐकल्या की ध्यान करायचं, मेडिटेशन करायचं. पण मेडिटेशनमध्ये सुद्धा एक सर्वात सोपी पद्धत आहे, जी म्हणजे कुठलंही एखादं म्युझिक लावून, जसं मी तुम्हाला सांगितलं, जेवढं वय आहे तेवढं वय तुम्ही फक्त ध्यानात बसता, तुमच्या जे येणारा जाणारा श्वास आहे त्याच्याकडे बघता, तर तुम्ही हळूहळू तुमच्यात बदल बघण्यात सुरुवात करणार. जे की 40 दिवस तुम्ही जर हे कंटिन्यू केलं, तर तुम्ही स्वतः तुमच्या आत्म्याशी कनेक्शन करू शकता. तुमचा अंतरात्मा तुम्हाला तुमच्या हजारो प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी बसला आहे, ते तुम्ही खूप इझिली त्याची जे उत्तर आहे ते घेऊ शकता. म्हणजे तिथून तुमचा जो कनेक्शन आहे ते व्हायला सुरुवात होते. मग मन शांत झाल्यावर काय होतं? सुरुवातीला मन खूप अस्थिर असेल आपलं, है ना? जेव्हा आपण मेडिटेशन करू, ध्यान करू, भूतकाळात जाईल, भविष्याची त्याला चिंता होईल, काळजी होईल. पण जसं पाणी स्थिर होतं, तसं तुमचं मनही स्थिर होईल. ते आता जरी चंचल असेल, पण त्याला जेव्हा सवय लागेल ना ध्यानाची, तेव्हा ते बरोबर स्थिर होईल. आणि एक दिवस तुम्हाला जाणवेल की शांती बाहेर नाही, ती तुमच्याच आत आहे. मग जागरूकतेचं खरं कनेक्शन काय आहे? तर बघा, आत्म्याशी कनेक्शन म्हणजेच जागरूकता आहे. जेव्हा तुम्ही जेवत आहात, पूर्ण म्हणजे लक्ष देऊन जेवायचं. जेव्हा चालत आहात, तर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन, पूर्ण लक्ष चालण्याकडेच ठेवायचं. जेव्हा बोलत आहात, तेव्हा जागरूकतेने बोलायचं. एक एक शब्द जेव्हा आपण बोलतो, तेव्हा पूर्ण अवेअरनेसनी बोलायचं. तो भूतकाळात नसायला पाहिजे, आपले जे विचार आहे ना, भविष्यातही नसायला पाहिजे. फक्त तो क्षण, जी प्रेझेंट मोमेंट असते, है ना, जेव्हा म्हणजे आत्ताच्या क्षणाला तुम्ही काय करता हे महत्त्वाचं. आत्मा म्हणजे काय? फक्त आतामध्ये असतो. म्हणजे प्रेझेंट मोमेंटमध्ये जी काय आपण ॲक्टिव्हिटी, क्रिया जे काय करतो,
तो आहे आपला आत्मा. तुम्ही जर ओशोचे कधी प्रवचन ऐकले असेल, तर ओशोंनी सुद्धा हेच सांगितलंय, की जेही गोष्ट आपण करतो ती पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी, पूर्ण लक्ष देऊन करायला पाहिजे. त्याच वेळेस आपण काय करतो ना, आपल्या आत्म्यासोबत असतो आणि ते असतं आपलं जागरूकता, खरं कनेक्शन आपल्या आत्म्याशी. मग आता सर्वात महत्त्वाचं आहे, की कनेक्शन झाल्यावर काय बदलतं? आता आत्म्याशी तर कनेक्शन होतंय आपलं, मग आता काहीतरी बदलायला तर हवं ना, कारण की आपण तसंच नाही राहू शकणार, है ना? जसं जुनं आहे तसं. तर मग तुमचं आयुष्य बाहेरून कदाचित तसंच दिसेल. कोणाला वाटेल हां, अजूनही तसाच आहे हा व्यक्ती, है ना? पण आतून खूप बदल होईल. जसा की राग कमी होईल, भीती कमी होईल, प्रतिक्रिया ज्या तुम्ही देता, कोणी एक शिवी दिली तर तुम्ही कदाचित 10 देत असणार, है ना? तर ती जी प्रतिक्रिया आहे प्रतिउत्तराची ती कमी होईल, समज वाढेल, शांतता वाढेल. कारण तुम्ही ओळखले असेल स्वतःला, की मी शरीर नाही, मी कोण आहे? आत्मा आहे. हे जे काही करतंय, हे कोण करतंय ना? माझा इगो, माझा अहंकार हे करतंय. मी नाही करत. माझा आत्मा कोण आहे? परिपूर्ण स्थिर. कारण तो परमात्म्याचा अंश आहे. मग तो ह्या सर्व गोष्टी करणारच नाही. सुरुवातीला मित्रांनो 21 दिवस किंवा 41 दिवस जर तुम्ही एक सराव केला, म्हणजेच की सकाळी उठल्यावर 10-15 मिनिट तुम्ही जास्तीत जास्त शांत बसणार, मेडिटेशन करणार किंवा रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा 10-15 मिनिट मेडिटेशन करणार. भरात 3 वेळा स्वतःला विचारणार, की मी आता जागरूक आहे का? हा सराव जर तुम्ही काही दिवस जरी केला ना, 4-5 दिवस, तर याची तुम्हाला सवय लागेल. आणि शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, की आत्म्याशी कनेक्शन करायचं म्हणजे काही नवीन मिळवायचं नाही. तर जे आधीपासून आहे त्याला ओळखायचं. म्हणजे बघा तुमचा जन्म झाला, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे की जन्म झाला तेव्हापासून तुमचा सोल जो आत्मा आहे तो तुमच्या सोबत असतो. तुम्ही इथून शरीर जेव्हा सोडून जाता, तर शरीर तर इथल्या जे 5 तत्वांनी बनलेलं असतं शरीर आपल्या ना, जल, अग्नी, वायू या सर्व तत्वांनी. तर हे शरीर पण इथेच जातं सोडून आपण. पण काय होतं ना, आपला जो आत्मा आहे तो नेहमी आपल्या सोबत असतो. म्हणजे मेल्यावर सुद्धा आणि जिवंत असताना सुद्धा. मग आपल्या आत्म्याला आपलं सर्व काही माहीत असतं, है ना? जेवढं आपल्याला कोणीही ओळखत नाही तेवढा आपला अंतरात्मा आपल्याला ओळखतो. म्हणून तुम्ही आधीपासूनच पूर्ण आहात. तुम्ही अपूर्ण नाही आहे. तुम्ही आधीपासूनच शांत आहे. तुम्ही आधीपासूनच दिव्य आहे. फक्त काय आहे ना, लक्ष बाहेरून आपल्याला आत घ्यायचं आहे. आपल्याला ओळखायचं आहे स्वतःला, की मी कोण आहे, है ना? मी कोण आहे? मी इथे कशाला आली आहे? माझं काय पर्पज आहे? ह्या सर्व गोष्टी आपल्याला ओळखाव्या लागतात आणि ह्या थोड्या-थोड्या करून याची सवय आपल्याला फक्त आणि फक्त आपण हे ध्यानाच्या माध्यमातूनच करू शकतो. जर तुम्हाला असं वाटत असेल, की माझ्यात काहीतरी बदल झाला पाहिजे, मला हे अचीव्ह करायचं आहे, ते अचीव्ह करायचं, तर मी कुठल्यातरी पंडिताकडे जातो, कुठल्यातरी देवाला विचारतो. नाही, त्यांच्या ऊर्जेशी जर तुम्हाला मंदिरात जायचं, तर मंदिरात जाऊन तुम्ही त्या देवी देवताच्या ऊर्जेशी कनेक्ट होऊन सुद्धा तुम्ही ध्यान करू शकता. तर ते तुम्हाला किती इझिली प्रश्नाची उत्तरं देतील. पण जर तुम्हाला असं वाटते, की मी अंधश्रद्धेच्या मागे जाऊन माझ्या प्रश्नाची उत्तरं मी शोधायचा प्रयत्न करतो किंवा मला ते भेटतील, तर हे असं कधीच होणार नाही मित्रांनो. हे फॅक्ट आहे, ठीक आहे. म्हणून तुम्हाला जर तुमच्या प्रश्नाची उत्तरे शोधायची असेल, तर एकच मार्ग आहे, ते म्हणजे ध्यान, ते म्हणजे मेडिटेशन. आपण जेवढेही आपले देवी देवता बघितले, इट मीन्स आपण महादेवांना सुद्धा बघितलं, तर त्यांची पण जी मूर्ती आहे आपल्याला दाखवलेली आहे, की ते नेहमी ध्यानात असतात. मग का? ते तर देवांचे देव महादेव म्हणतो आपण त्यांना, मग का ते ध्यानात आहेत? काही तर कारण असेल ना. याच्या मागचं प्रॅक्टिकली लॉजिक जर आपण स्पिरिच्युअल सायन्स काय सांगतं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर ह्या सर्व गोष्टी समजावं लागतं मित्रांनो. आणि त्या सर्व आपल्याला हळूहळू ध्यानाच्या माध्यमातून सुद्धा त्या सर्व गोष्टींची क्लॅरिटी येते. म्हणून शेवटी एवढंच आहे, की तुम्ही कधीही एकटे नाही. तुमचा आत्मा नेहमी तुमच्या सोबत आहे. तर आज एक निर्णय घ्या, की दररोज काही मिनिटे स्वतःसाठी द्या. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा, की मी आत्म्याशी जोडत आहे. आणि व्हिडिओ लाईक नक्की करा मित्रांनो, शेअर करा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं, तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासात. तोपर्यंत धन्यवाद.